माहोल असा वेवी झालेला एकदम. आणि त्याच्यामध्ये करण औजलाचे गाणी म्हणजे टॉप. सिंगम मूवीची शूटिंग झालेली आहे ना, ती इकडे झालेली आहे डोनापोलाला. त्याच आहे और तुम्ही लाईफ में. इकडून अशी एक शिडी उतरली आणि वरती समोरच असा एक नजारा. ही जी डोनापोला आहे ती इकडच्या एका मोठ्या जमीनदाराची मुलगी. तो हसत, याला मज्जा आले वाटत. नेट असाला दोघं भाऊसांनी, एक व्हाईट आहे एक ब्लॅक आहे. अरे मजा आहे जिंदगी, नशा है जिंदगी, धीरे धीरे चढेगी. आज आलेला आहे भाई फुल फ्लाईट मध्ये आला तो. मॉलला आलेला आहे. मॉल दे गोवा. व्ह्यू बघू शकता तुम्ही भाई, एक नंबर. आवर्स ऑफ सिटिंग हिअर. कंटाळा तुम्हाला बिलकुल येणार नाही. पण तुम्ही केव्हा बघला नसेल आता बघून घ्या. काही अशा स्पॉटला आलेलो आहे आम्ही. कमबॅक होईलच. मंथन भंडारी ब्लॉग्स लवकरच कमबॅक करेलच. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. मंथन भंडारी ब्लॉग. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं परत एकदा. तर आज डे 3 आहे आणि काय गुड आफ्टरनून बोल भाई. 4 वाजलेत आपल्याला. सॉरी माय मिस्टेक. पण विषय कसा आहे माहितीये का, आमची मॉर्निंगच आता झालेली आहे. 12च्या नंतरच मॉर्निंग झालेली आहे असा विषय. गोवा मॉर्निंग बोल. गोवा मॉर्निंग. तर तो दुरुस्ती केली म्हणून गुड आफ्टरनून. आता आम्ही चाललेलो आहे चर्च वरती चाललेलो आहे. तर लेडीज चर्च म्हणून आहे फेमस. आणि त्याच्यानंतर बाकी ड्रेसिंग बी जरा अशी पॉवरफुल आहे आपली. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. समजलं का तुम्हाला? लुक बघून बोलशील टिकूला बोलू इथं टर्फ पाय आपल्याला इथे येऊ शकता आपण केलं ना. गोव्याचा कधी प्लॅन झाला? गोवाचा टर्फला इथे दोघं जण बी सज्ज झालेले आहेत मस्त तयारी करून. हरीश दळवी सुद्धा आहेत, फोनवरती आहेत म्हणून. आणि सँडी भाऊ आज गाडी झाल्यावर सिद्धू भाई आला नाही. सिद्धू भाई बोलतो मला आराम करायचा आहे. आम्ही बोलतो ठीक आहे. गाईज पब्लिक बोलते का मान्सून मध्ये गोव्याला नाही यायला पाहिजे. अरे कोण बोलला असा भाऊ? मान्सूनचा वेदर एवढा भारी आहे ना. बघा तुम्ही, एवढा पॉवरफुल असा वेदर आहे. गोवा मान्सून वाईब्स आहे बघा. फुल म्हणजे क्लाउडी माहोल असा वेवी झालेला एकदम. आणि त्याच्यामध्ये करण औजलाचे गाणी म्हणजे टॉप. अरे मंथन कुठं आहे? अरे कुत्ते देख, कुत्ते टॉप, टॉप, कुत्ते देख, कुत्ते कौन, उत्ते मैं. तर गाईस थोड्या टायमात आता डोनापोळाला पोचू आम्ही. तिथं म्हणजे गाडी तिकडं मागं पार्क करायला लागतं आणि 2 किलोमीटर चालायला लागतं. त्याच्यासाठी आता पुढे चाललं हळूहळू. आणि विषय कसा आहे माहिती आहे का, आम्ही जर लय लेट करता म्हणून आमचा स्पॉट कमी राहिलेला आहे सगळा, असा विषय झालेला. तर चाललेले आहे. कुठे चाललो आपण आता? बोललो ना ब्रो, डोनापोळ्याला चाललोय आम्ही आता. हो घे ना लागे. हेमंत सेठची अख्खी पॅन्ट गाडीवाल्यांनी माखवली. तो चालू होता रोडचा, मागच्या आला आणि डायरेक्ट पाणी उडवलं लागतं. जाऊ दे. हे बघा व्ह्यूज भाई, गोवा आहे गोवा. आणि आता तुम्ही बोलू असेल डे 1 डे 2 असं काय 4-4 5-5 मिनिटाचे व्हिडिओ जातात. पण जास्त ब्लॉग शूट केलंच नाही कारण की आमची मजाक मस्ती एवढी चालू होती ना. आणि पावसामुळे मेन वाट लागत आहे. पण तरी जेवढा काढता येईल ना तेवढा खूप काढायला घेतली आहे. नेमके आलं तुझं पाऊस बंद झाले. हा ना. तर गाईज या लोकेशनचं तुम्हाला सांगायचं विसरलो मग. असे बघा सिंगम मूवीची शूटिंग झालेली आहे ना, ती इकडे झालेली आहे डोनापोलाला. आणि याच लोकेशनला झालेलं आहे. जर पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट लोकेशन. सुंदर असा क्लायमेट आहे भाई. काय व्ह्यू आहे इथे शूटिंगला झालेली आहे. आणि हरीश दळवी मला बोलवते का, बोलतो तू ब्लॉग नाही काढत. आता काढतोय मी. ब्लॉग काढतो ते मला तुला काही. अरे मग काढ होतो ना, काढला ना, ठीक आहे ना. लोकेशन बी पाहिजे ना तशी काढणार की. नुसतं प्रत्येक गोष्टीवरून हा दादा मला बोलत असतो. हेवी झाली ना काल जर. अरे काय हेवी झाले, नुसतं हेवी. ठीक आहे. हे बघा तिकडे तिथं स्टोरी आहे. त्या स्टॅच्यूच्या मागे तिथे स्टोरी आहे. काय त्या स्टॅच्यूचं रहस्य मी अक्षरशः सांगणार आहे आपल्याला. लव्ह स्टोरी बोलतं. चलो असं वाटतं थायलंडला आलोय. बडी फेकत नाही मी, तुम्हाला वाटतं पण असा व्ह्यू मस्त आहे रे. सागर बिगर एकदम कडक आहे, सुम्मावाला एकदम. बघा भीमा बे. तर तुम्ही डोनापोलाचा व्ह्यू कसा आहे समोर, मस्त एकदम. कोकोनट ट्रीज अँड ऑल सर्व. असा ब्रिज इकडून आलो आम्ही. व्ह्यू भारी भेटलाय आम्हाला. म्हणजे असं आम्ही निघालो तेव्हा पाऊस चालू होता ना. जस्ट इथे पोहोचलो तेव्हा पाऊस बंद. तिकडचा समोरचा व्ह्यू असा आहे मस्त दिसेल, पण फोनमध्ये दिसणार नाही. समोर भारी दिसणार. हा ना, फोनमध्ये पण दिसेल भाऊ.
आता दिनेची ना आमची पहिलं दिने इथलं उडी मारून तिकडे जातो. हा शर्यत लागली दिने पाहुणार आहे आता म्हणून. सनची किरण बघा. ओ हो किरण थँक्यू. तर आता खाली आलेलो आहे हा स्टॅच्यू आहे आणि आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे अक्षता. असा आहे डोनापोलाचा. ॲक्च्युली ह्या एरियाचं नाव दुसरं होतं. ठीक आहे. ही जी डोनापोला आहे ती इकडच्या एका मोठ्या जमीनदाराची मुलगी. ही जागा त्यांचीच आहे. त्याच्यानंतर तिला एक लोकल फिशरमॅन म्हणजे मच्छीमाराबरोबर ट्रेन झालं. हां ते तिच्या आई वडिलांना इतर समाजाला पसंत नव्हतं. हां खूप आर्ग्युमेंट झाले, सगळं झालं. त्याच्यानंतर फायनली मग तिने नाही ऐकत बोललं तर मग तिने इथूनच खाली उडी मारून जीव दिला. सो तिच्या मेमरीमध्ये तिच्या वडिलांनी ह्या एरियाचं नाव तिच्या नावावर ठेवलं म्हणजे की डोनापोला. अच्छा. आणि मग हा स्टॅच्यू बनवला आहे. ओके. असं आहे हिस्टरी. अशी काय हिस्ट्री आहे. इथे पण एक खूप चांगला म्हणजे खूप दर्द आहे याच्यामध्ये. हेही बघा. लेड मी फ्रॉम अनट्रूथ टू ट्रूथ, फ्रॉम डार्कनेस टू लाईट अँड फ्रॉम डेथ टू इमॉर्टॅलिटी. ह्याचा जर तुम्ही मिनिंग समजाल एकट्यात ऐका, समजून घ्या. खूप डीप मिनिंग आहे. आता आम्ही तुम्हाला एक्सप्लेन नाही करत, तुम्ही स्वतःहून पॉज करा आणि बघा. डार्क आहे भाई, डार्क आहे. चलो अभी जाते हम लोग खाली. काही फाउंटेन अशा जागेवरती आलेलो आहे आम्ही, तुम्ही बघू शकता. मस्त असे ते अलाउड नाही करत फोटो, पण मस्त आहे एकदम सगळा. तर गाईज आम्ही आलतो आता चर्चला. भाई एवढा ब्युटिफुल चर्च आहे ना, खरं सांगतो बाहेरचा. आणि तो ब्युटिफुल अजून काय आहे माहिती आहे का, सनलाईट ना प्रॉपर त्याच्यावरती पडतं, बघू शकता तुम्ही. एक नंबर भाई. मस्त जायचा होता आतमध्ये, पण काय आता अंडर रिन्युएशनसाठी इकडं बोर्ड लावलेला आहे. आम्हाला माहिती नव्हता, काय विषय नाही एवढा. तर काही शोरमा आपला कसा फेवरेट आहे भाई, आपण घरी पण खाता, इकडं असं लागतंच ना रे म्हणून. हा ना, ऑल टाईम फेवरेट भाऊ, लागतंच आपल्याला म्हणून आता खायला घेतलं आम्ही शोरमा. इकडं आहो तिथल्या चर्चच्या इथल्या खाली आलो आणि आता शोरमा खायला घेतले. चिपणा यो हसतं, याला मज्जा आले वाटतं आणि नेट डासाला. तर गाईज US पोलोच्या आपल्या शोरूमला आलो आहे आम्ही, कारण की यांना शॉपिंग करायची आहे दोघांना जरा, म्हणून बघूया आता कसं कपडे भेटतात काय ना पाहिजे तसे. गाईज आता बेल्जियन वेफलला आलो आहे आम्ही. हे बघा वेफल घेतलेले आहेत, 3 जणच आहोत आणि त्यावेळी शॉपिंगसाठी गेलेले आहेत. तर गाईज गुड मॉर्निंग, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे कोला बीच, कायाकिंग वगैरे तिकडे सर्व करायला. तुम्ही बोलचाले फक्त जाताना तिकडे गेल्यावरती फिरायला, आल्यावरती ब्लॉग करतो. विल्यावरती ब्लॉग का नाही काढत, विल्यावरती ब्लॉग नाही काढायचं पण एक कारण आहे. हरेश दळवी एकदम रागात बघतो आपल्याकडे, विलह नाही काढायला भेटत म्हणून तेवढा भेटतो तेवढा काढतो बस. जेवणा वगैरे तर, आणि आता सर्वजण तयार झालेले आहेत आणि ड्रेसिंग बघू शकता तुम्ही सर्वांची फुल बीच वेअर झालेली आहे. हेमन बघू शकता तुम्ही. दोघं भाऊसांनी, एक व्हाईट आहे एक ब्लॅक आहे. सँडी भाऊ तो बसलेला आहे आतमध्ये. तर डायरेक्ट आम्ही जाता जाता बघू रस्त्यामध्ये आता ब्लॉग काढू आपण, गाणी बिणी नाचता बिचता ना, आणि कोला बीचला जाऊया. त्या तिकडे गेल्यावरती भेटू. चलो. आणि आज पण आपले ड्रेस एकदम युनियन बोलू शकता तुम्ही. आता आरसा नाही तर दाखवलं असतं, आणि तुम्ही केसांना इग्नोर करा कशी की दिसत असून दिली, कारण की मी टोपी घालणार आहे म्हणून. चलो. तर गाईज तुम्हाला एक विषय सांगायचा राहिला. काल रात्री इंग्लिश बॅग झालेला होता, तुम्हाला सांगायचा विसरलो आहे. बघा राजदा आलेला आहे भाई, फुल फ्लाईटमध्ये आला तो. त्याला स्टार्टिंगला जमला नाही, त्याला आहे जरा पर्सनल रिझन, ते सांगू नाही शकतो तुम्हाला, पण त्याच्यामुळे जमलं नाही त्याला यायला. पण जीद होती त्याच्यामध्ये यायची ना, आम्हाला मी तो पाहिजे होता, Day 1 पासून पाहिजे होता, पण नाही जमला तर इट्स ओके. तो आता आलेला आहे, काल फ्लाईटशी आला, काल रात्री आला, पण मी व्हिडिओ नाही काढली म्हणून. काय एकाला नव्हता पाहिजे, पण आता काय आपण बोलू नाही शकत. पण नाही पाहिजे असं तरी मॅचिंग आहे बाकी दोघांची, काही बी केलं तरी. A1 जोडी आहे किती बी केलं तरी. हे बघा मॉलला आलेलं आहे, मॉल दे गोवा. बघा सर्व पॉवरफुल आहे. तुम्ही बोलशाल गोव्याला येऊन मॉलला काय करताय भाऊ, यायला लागतं जरासा नाश्ता करायला, आणि यांना जरा शॉपिंग करायची आहे म्हणून. हे बघा मस्त असं सर्व हात म्हणजे काय बोलू शकता आपले ब्रँड्स बघा सर्व आहे, शॉपर स्टॉप वगैरे. आणि हरेश दळवी यांनी काल US पोलोमधून कपडा घेतात सगळं. तर काहीच मॅगडीमधूनच आम्ही मील मागवलेला आहे एक सध्या नाश्त्यासाठी. हे बघा सर्व अशी मॅगडीवरून निघलो आम्ही नाश्ता वगैरे करून, आणि आता चाललो आहे स्ट्रेट टू डायरेक्ट हेडिंग आउट टू साऊथ गोवा. बघू शकता तुम्ही रस्ता म्हणजे ना पुरा मक्कन आहे भाई, एकदम पॉवरफुल. ती नारळाची झाडं आजूबाजूला ना. गाईज आता अशा सुंदर अशा स्पॉटमध्ये आले ना. आता गोवा एवढा फिरलो, 3 दिवस 3.5 4 दिवस पकडा, पण आजचा स्पॉट एवढा भारी आहे ना, शपथ सांगा काय शब्द असं येतात ना, डेंजर एकदम आहे. बघा तुम्हाला दाखवतो मी भाई, ब्युटिफुल साईट आहे एकदम, म्हणजे एकदम ना. आम्ही इथं बसलेलो आहे वरती, असा मोठा दगड आणि खाली काही विषय नाही एवढा.
म्हणजे सेफ्टीमध्येच आहे. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही भाई, एक नंबर. आवर्स ऑफ सिटिंग हिअर, कंटाळा तुम्हाला बिलकुल येणार नाही, कारण की फक्त लाटांचा आवाज आहे, बाकी काहीच नाही. आणि हवा चालू आहे बस. बघा, बघू शकता तुम्ही, पटली असते. तर गाईज आपल्या इकडचं कवा बघला नसेल स्पॉट, तुम्ही कवा बघला नसेल आता बघून घ्या गाईज. अशा स्पॉटला आलेलो आहे आम्ही. बहुत सुंदर असा स्पॉट आहे, एकदम मस्त. आम्ही बिलून एन्जॉय करता एकदम. जे बघू शकता, इंग्लंडचा माणूस आपल्यासोबत आज पण आलेला आहे. हो ना, काय स्पॉट आहे, एक नंबर, म्हणजे एक नंबर स्पॉट आहे. सजेस्टेड बाय हॅरिस दलवी. हो, खरं सांगता, कवा बघितलं असेल तुम्ही बाई, बघायला या. स्पॉटचं नाव काय जयेश? काबो दे रामा जो स्पॉट आहे. मी आज एवढं ऊन आहे, कडक ऊन आहे. कितीचं ऊन आहे बघा, 3, पावणे 3, 3:30चं ऊन आहे. तरी आम्ही इथं अर्धा पाऊण तास झाला का फक्त या व्ह्यूसाठी आणि या समुद्राला बघता. आई खतरनाक. यू जस्ट नीड विटॅमिन सी इन युअर लाईफ, असा विषय आहे आमचा सगळ्यांचा. जयेशचा, माझा, विराचा, ऑल गँग म्हणजे ना रप्पा ना, असा विषय आहे आप्पा. तर काहीच आहे बघा, आता कोलो बीचसाठी पुढे चाललो आहे आम्ही. तर विषय असा आहे का, इकडं यावी गाडी थांबवतात, आपल्या पर्सनल गाडी असते आणि यांच्या बलूनमध्ये गाड्यामधून नेतात इकडं. त्याचं पण एक्स्ट्रा चार्जेस घेतात. आम्ही जाणार होतो चालत, पण नंतर विचार केला जाऊ ते गाडीने जाऊ, बाहेर आपण काय फिरायला आलं. पूर्ण ऑफ रायडिंग आहे, बघू शकता तुम्ही रस्ते. आप काही हो काला वाला और आप सफेद वाला. तो गाइस क्याच आहे और तुम्ही लाईफ में. इकडून अशी एक शिडी उतरली आणि वरती समोरच असा एक नजारा. गाइस कोला बीच आहे, सुंदर असा, सुंदर म्हणजे सुंदर. आणि इकडे कायाकिंग आहे बघा, इकडे चाललोय आम्ही आता कायाकिंग करण्यासाठी, बोटिंग करण्यासाठी. बाई माझी खूप इच्छा होती इथं यायचं, बोटिंग करायला. पहिल्यापासूनच सांगितलेलं या बीच स्पॉटला आपण जायचंच आहे, म्हणजे जायचंच आहे. काय सकाळी यो सँडी आता ना यो, अरे बोलतं का आम्ही नाही, बोलतं आम्ही आराम करता, बोलतं काय सिद्धूदा ना इकडे येऊन आता कायाकिंग करायला घुसलोय ना. हा पहिलेच बसल्या, 100% बोट पलटी होती. आम्हाला मंत्र्यांनी सांगितलेला पहिल्या दिवशीपासून की कायाकिंग करायची इच्छा होती, इच्छा पूर्ण होते. इच्छा पूर्ण होती गाईज. खुश झाले आता. इच्छा पूर्ण होत. ला 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 ला. अरे मजा है जिंदगी, नशा है जिंदगी, धीरे धीरे चढेगी. ओ एंट्री करायला बघताना पुरा डेंजर झाले. बस का भाई, सगळ्यांच्या घेऊन टाकू आपण. हेमंत शेडबी ऐकत नाही, दिनेश पवार पण डेंजर झाले, सज्ज झाले ना आत्मन गुस्सा आला. गाईस बघू शकता तुम्ही, फुल आमची मस्त कायाकिंग चालू आहे बघा. येवन जोडी बी तिकडे आहे, तिकडे बी बसलेली आहे बघा. इकडं पण आहे गाईज, फुल मजा चालू आहे आमची मस्त. हे बघा बोटिंग चालू आहे मस्त मस्त. तिकडं सगळी फुल मजा आहे, फुल म्हणजे फुल बोटिंगचा एक्सपिरियन्स मस्त. बाय असती गाईज, मजा येते आम्हाला भरपूर. आता रिव्हर्स जाएंगे हम लोग. आता या जमतंय प्लीज भेटलेली आहे गँग. ठोकी झालेली आहे ही आपली गँग. मी मागे बघू शकता तुम्ही, पुरा फोटोशूट चालू आहे. तर गायचं बघा इकडे पाणी कमी आहे, मुद्दाम आम्ही इकडे थांबलोय. तिकडे चालू आहे कायाकिंग, सुंदर अशी लई मजा येते. लाईफमध्ये लई एक्सपिरियन्स घेतलेला ते. दोन्ही साईडला झाडं अशी आणि मध्ये छोटीशी रिवर आणि त्याच्यामध्ये बोटिंगचा अनुभव एकच नंबर आहे. पटला आपल्याला, पटला म्हणजे पटला. तर गाईज बघू शकता तुम्ही, दिनेश नाकवा, हेमंत नाकवा कसे चाललेले आहेत गाईज. फुल म्हणजे फुल एवढी मजा येते ना. जस्ट चिल. बघा जय जाधव सुद्धा आपल्या सोबत आहेच नेहमीप्रमाणे. आम्ही मस्त दोघांनी घेतले, पत्तू आणि विराजने तिकडे घेतले बघू शकता तुम्ही. यांच्यासोबत रेस पण लावली आणि यांना हरवले. अरे यांना हरवले आम्ही. अरे किंग कोण आहे माहितीये ना. हे बघा सुंदर असा नजारा आहे भाई. असं वाटतं इथे झोपावा शांतपणे, मस्त हवा येते थंडीगार.
आणि गोव्याचे ना असं बाहेर आल्यावरती जास्त टेक्स आहेत, कारण की बिलावरती काढले पण तुम्ही समजून घ्या सगळा कमबॅक होईलच म्हणतात. भंडारी ब्लॉग्स लवकरच कमबॅक करेलच नवीन याच्यात. लाटा बघा आणि आवाज बघा त्यांचा किती क्रेझी, म्हणजे किलिंग आहे का. रिस्क नाही घेत आम्ही, लांबच आहे, मी टेन्शन नका घेऊ. म्हणतात भंडारी सेफ आहे आणि सेफच असेल. हे बघा जोरान लाटायचा डायरेक्ट याला धडकतात. आम्ही मागच इकडे आता जरासे सनवरच्या इथं फोटो काढू मस्तपैकी पद्धतशीर आणि निघू इथलं जायला. हे बघा हे बघा हे बघा हे बघा बघा खत्री का पहिली लाट आहे का. कधी पण ना ब्लॉग चालू केल्यावरतीच अशा लाटा येतात का माहीत का. आणि घरी बघितल्यावरती माझी वाट तुला कोणी सांगितलं पुढे जायला असा विषय होतो. गुड मॉर्निंग गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या डे 5 असेल, डे 5 असेल, हां डे 5 असेल, डे 5 किंवा डे 6 असेल त्या गोवा सिरीजच्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही थांबलो इकडंच, आता तर घरीच चाललो, म्हणजे दोन्ही गाड्या आपल्या इकडे लागलेल्या आहेत, घरीच जाऊ. आणि आता वाजले 12:30. आता बघूया आता घरी किती वाजता पोहोचतोय, कारण की आता आम्ही इथून कॅलेंडरला चाललो, तर शॉपिंग वगैरे करू, सर्व करू. आणि विषय कसा आहे माहिती आहे का, आता मी सर्वात लेट आंघोळ केली, म्हणजे असं नाही का लेट उठल्या, पण लेट मीच आंघोळ. हाऊसकीपिंगवाला घरामध्ये आलेलं आहे, ते चालू बी केले तरी मी आंघोळच करत होतो. काय सगळेजण तिकडे शॉपिंगला गेलेले आहेत आणि आम्ही दोघं जणच फक्त बीचवरती आलेलो. तर मजा बघायला लागतो बीचची, काय काय असतं पण काहीच नाही एवढं पाहिजे तसं बघायला गेलं तर. या 2 बीच एवढं फेमस आहेत, एरन बीच आणि आपला बागा बीच. तिकडे तर आम्ही गेलोच नाही. आता इथं फक्त बोलू आलो नव्हतं म्हणून आल्या, पण आम्हाला तर मजा वाटली नाही, त्याच्यामध्ये ऊन आहे. तर चला डायरेक्ट तिकडे गेल्यावरती भेटतो आपण. 2 जणच आल्या, कॉर्ड लावल्या, गाणी ऐकत मजा करत आल्या. चलो फिर अभी उधर जाके मिलते हम लोग. तर गाईज आता हॉटेलला आम्ही जेवायला आलो आणि आता जेवण मस्त एवढा पद्धतशीर आलेलं आहे ना, तुम्ही बघू शकता. राईस आहे, इकडे फिश आहे, किंग फिश, चिकन हंडी अँड रोटी वगैरे सर्व मस्त पद्धतशीर. काय मॅचिंग आहे बघा ना, पवार ब्रदर्स. कोट बी पवारच आहे आणि तो विषय बी पवारच आहे. पवार काय चेंज करशील का, भांडणं झालं का. ही ठीक आहे. जेवण घेतो आम्ही, घातलीच नाही, चौघांची आमच्या होती. चला जेवण घेतो आम्ही, आता घरी जायला निघायचं आपल्याला, म्हणून बरोबर असा टाईम झालेला. चलो आता तुम्हाला नेक्स्ट स्पॉट असेल तिथं डायरेक्ट भेटू. मला तर वाटत नाही आता जास्त ब्लॉग होईल, तेवढं होईल, तुम्ही तेवढं कंटिन्यू राहा. चलो साईडला मी नाश्त्यासाठी थांबलेलो आहे सर्वजण, आणि इकडं असंच एन्जॉय करायला व्ह्यू, फक्त एवढं व्ह्यू बघलेलं आहेत, पण आम्हाला व्ह्यू पाहिजे, कारण की आता कुठंतरी हवं आम्ही. पण पुढं आलं आहे रत्नागिरीच्या संगमेश्वरच्या पहिले आहे बरोबर हा, आणि असा कायचा व्ह्यू आहे. सनसेट पण मस्त आलेला आहे बघा. गाईज आता नाश्ता करून झाला, ऑमलेट, वडापाव सर्व काही खाल्लं आहे आम्ही. आता दोन्ही गाडीत बसतोय आता. या अरे मी काय बोलवतो, शॉपिंग विपिंग केली ना तुम्ही बोलता, शॉपिंग विपिंग केली का नाही. मग का भाऊ 6,500ची काजू घेतलेत, तसं आहे ना रे तुमचं. द्यायला लागतात ना भाऊ, गंभीर आहे ना तिचे पण घाणेट्टी द्यायला पोरं काही बी बोलत. तर गाईस 3 वाजले, आता गावात आम्ही जस्ट पोहोचलेलो आहेत. आहे अक्षता ये इकडे या. हारेला तर आम्ही नांदिवलीला उतरवला आणि सगळेजण आता इकडं पोरा, तो एकटा सोडून. तर हे बघा सगळ्यांची बॅगी उतरून झालेल्या आहेत, बॅग पॅक सगळं रेडी झालेले आहेत. चलो आता आम्ही सगळे घरी जातोय. अशा प्रकारे ट्रिप सक्सेसफुल करण्यात आलेला आहे. ऑफिशियली डिक्लेअर करण्यात. आणि सिद्धूभाई तिकडे गाडी लावतोय. ऑफिशियली आम्ही डिक्लेअर करता आता का ट्रिप सक्सेसफुल झाली. आणि आता मी ब्लॉग इथं एंड करता. ब्लॉगचे किती पार्ट्स होतील मला माहिती नाही, पण तुम्ही सर्व बघा आणि भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चलो तब के लिए बाय बाय. आणि सँडी भाऊ मला आत्ताच बोलले का, बोलतं लवकरात लवकर ब्लॉग टाक बोलतं, आणि आपली काय मजा केली ती बघायची आहे, आणि तुम्ही बी ती मजा बघा. चलो बाय बाय. चलो बाय 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 बाय.